हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजनचा क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट अँड ऑडिटिंगचा युनिट 14 कव्हर करतायत, जो आहे आपला कॅश बुक. ठीक आहे. कॅश बुक याच्या आधी आपण 13 युनिट्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी पूर्ण व्हिडिओज नाही बघितले आतापर्यंत ते पूर्ण व्हिडिओज बघून घ्या. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. प्लस फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स आणि ऑडिटिंगचे याचे सुद्धा आपण MCQ सॉल्व्ह करतो आहे. तर मॉर्निंग आणि इव्हनिंग दोन टाईमला आपण व्हिडिओ पोस्ट करतो आहे डेली अल्टरनेटिव्हमध्ये. तर ज्यांनी पण ते व्हिडिओज नाही बघितले आतापर्यंत ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर बघा, आजच्या टॉपिकमध्ये आपण काय कव्हर करणार आहे, लर्निंग आउटकम काय आहे, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन कव्हर करणार आहे. मग कॅश बुक, सबसायडरी बुक्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ बुक बघणार आहे. त्याच्यानंतर काइंड्स ऑफ कॅश बुक, नंतर पोस्टिंग द कॅश बुक एंट्री, नंतर PT कॅश बुक, नंतर एंट्रीज फॉर सेल थ्रू क्रेडिट अँड डेबिट कार्ड, नंतर कॉमन MCQज आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. जे आपण हे जे आहे कॉमन MCQ आणि टेस्ट ऑफ नॉलेज हे आपण सर्व युनिट्समध्ये सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे. जे पण पूर्ण व्हिडिओज बघत असतील ते टेस्ट ऑफ नॉलेजचे क्वेश्चन्स कमेंट सेक्शन्समध्ये देतात. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपण कॅश बुकबद्दल. तर बघा, इंट्रोडक्शन्स पार्ट आहे सगळ्यात पहिले. तर कॅश बुक मीन्स काय होतं बघा, इट इज अ सबसायडरी बुक ॲज वेल ॲज अ प्रिन्सिपल ऑफ बुक. बरोबर आहे. इट हॅज अ 3 कॉलम ऑफ कॅश बुक, 2 कॉलम ऑफ कॅश बुक अँड सिम्पल कॅश बुक. ठीक आहे. कॅश बुकमध्ये सिम्पल कॅश बुक पण असते, 2 कॉलम कॅश बुक पण असते आणि 3 कॉलम कॅश बुक पण असते, आणि याला सबसायडरी ॲज वेल ॲज प्रिन्सिपल ऑफ बुक पण आपण म्हणतो आहे. ठीक आहे. आता बघा, इंट्रोडक्शनमध्ये की पॉईंट दिलेले आहे की कॅश ट्रान्झॅक्शन आर डायरेक्टली रेकॉर्डेड इन कॅश बुक. ठीक आहे. मीन्स रोख व्यवहार थेट रोख पुस्तिकेत नोंदवले जातात. सेकंड म्हटलं आहे लेजर अकाउंट आर प्रिपेअर्ड बेस्ड ऑन द कॅश बुक. रोख पुस्तिकाच्या आधारे खातेवही लेजर अकाउंट तयार केले जाते. नंतर थर्ड पॉईंट आहे द कॅश बुक इज अ सबसायडरी बुक बिकॉज इट हेल्प इन क्रिएटिंग लेजर अकाउंट. रोख पुस्तिका हे उपपुस्तिका आहे कारण ती खाते वही तयार करण्यात मदत करते. बरोबर आहे. काल आपण सबसायडरी बुक्सचा लेक्चर्स बघितलं होतं युनिट 13. त्याच्यामध्ये मी सगळ्या सबसायडरी बुक्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे बघा, द कॅश बुक ॲक्ट ॲज अ बोथ द कॅश अकाउंट अँड द बँक अकाउंट. ठीक आहे. ही पुस्तिका रोख खाते आणि बँक खाते म्हणून सुद्धा काम करते. नेक्स्ट आहे द बॅलन्स फ्रॉम द कॅश बुक आर डायरेक्टली एंटर्ड इन द ट्रायल बॅलन्स. रोख पुस्तिकेतील शिल्लक थेट ट्रायल बॅलन्समध्ये नोंदवली जाते. नंतर आहे सिन्स इट सर्व ॲज अन अकाउंटिंग इटसेल्फ इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ प्रिन्सिपल बुक. ओके. ती स्वतः एक खाते म्हणून काम करत असल्यामुळे ती मुख्य पुस्तिका मीन्स प्रिन्सिपल बुक म्हणून पण ओळखली जाते. नंतर देअरफोर द कॅश बुक इज बोथ सबसायडरी अँड प्रिन्सिपल ऑफ बुक. म्हणून रोख पुस्तिका ही एकाच वेळी उपपुस्तिका आणि मुख्य पुस्तिका आहे. ठीक आहे. हे आपले काय त्याचे इंट्रोडक्शनचे की पॉईंट्स आहे. ओके. आता बघा, याच्यावर MCQ सॉल्व्ह करूया. तर बघा, फर्स्ट MCQ आहे वाय इज कॅश बुक कन्सिडर्ड अ सबसायडरी बुक. कॅश बुकला उपपुस्तक का मानले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बिकॉज इट रेकॉर्ड ओनली नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. सेकंड, बिकॉज इट इज प्रिपेअर्ड आफ्टर द लेजर. Third, because it is a straightway record cash transaction. And fourth, because it is not used in the trial balance. The correct answer is third, because it straightway record of cash transactions. ठीक है. Next, second, why is cash book is also considered a principal book. Cash book ला मुख्य पुस्तक म्हणून का ओळखले जाते. तर बघा, ऑप्शन आहे इथे because it is maintained for income tax. Second, because it serves as both cash and bank account. Third, because it is not part of double entry system. And fourth, because it record only credit transaction. The correct answer is second, because it serves as a both cash and bank account. कारण ते रोख आणि बँक खात्याचे काम करते. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द ड्युअल नेचर ऑफ कॅश बुक. कॅश बुकचे दुहेरी स्वरूप काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, it is used only in final account. Second, it is both a journal ledger. Third, it is a subsidiary book of and principal book. And fourth, it is not part of accounting book. The correct answer is third, it is both subsidiary book and principal book. ते उपपुस्तक आणि मुख्य पुस्तक दोन्ही आहे. नेक्स्ट, फोर्थ, वेअर आर बॅलन्स ऑफ द कॅश बुक एंटर्ड. कॅश बुकचे शिल्लक कुठे नोंदवले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट,
in the income statement, second in the profit and loss account, third in the trial balance, and fourth in the balance sheet only. The correct answer आहे इट इज द ट्रायल बॅलन्स मीन्स तेरीस पत्रामध्ये. आता बघा नेक्स्ट आपला टॉपिक आहे 14.2 काइंड्स ऑफ कॅश बुक. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा. तर बघा काइंड्स ऑफ बुक म्हणजे टाइप ऑफ मेन कॅश बुक. बघा द मेन कॅश बुक मे बी 3 डिफरंट टाइप्स. फर्स्ट आहे सिंपल कॅश बुक, सेकंड आहे 2 कॉलम कॅश बुक आणि थर्ड आहे 3 कॉलम कॅश बुक. मीन्स साधी रोख पुस्तिका, 2 स्तंभ असलेली रोख पुस्तिका आणि 3 स्तंभ असलेली रोख पुस्तिका. ठीक आहे. आता बघा पीटी कॅश बुक इज ऑल्सो मेंटेन. छोट्या खर्चासाठी वेगळी पुस्तिका ठेवली जाते. इन ॲडिशन टू द मेन कॅश बुक फर्म ऑल्सो मेंटेन अ पीटी कॅश बुक. मुख्य रोख पुस्तके बरोबरच बहुतांश संस्था लहान खर्चासाठी एक स्वतंत्र रोख पुस्तिका ज्याला पीटी कॅश देखील म्हणतात असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आता सिंपल कॅश बुकमध्ये बघा स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर ऑफ सिंपल कॅश बुकमध्ये साधी पुस्तकेची रचना दिली आहे. बघा अपियर लाईक एन ऑर्डिनरी अकाउंट विथ वन अमाउंट कॉलम ऑन ईच साइड. लेफ्ट हँड साइड रेकॉर्ड कॅश रिसिप्ट मीन्स इनकमिंग कॅश अँड राईट हँड रेकॉर्ड ओनली कॅश पेमेंट मीन्स आउटगोईंग कॅश. ठीक आहे. साधी रोख पुस्तिका सामान्य खात्यासारखी दिसते, ज्यामध्ये 2 बाजूंना एक रकमेचा स्तंभ असतो. डाव्या बाजूस रोख प्राप्तीची नोंद होते आणि उजव्या बाजूला रोख खर्चाची नोंद होते. ओके. नेक्स्ट फोर्थ आहे बॅलन्सिंग ऑफ सिंपल कॅश बुक. रोख पुस्तिका समतोल करते. बघा आहे इथे इट इज बॅलन्स लाईक एनी अदर लेजर अकाउंट. ठीक आहे. रिसिप्ट टोटल इज ऑलवेज ग्रेटर दॅन पेमेंट टोटल. The difference is shown is credit side as a balance carried down and next period is brought forward means borrowed down means opening balance. बरोबर आहे. साधी रोख पुस्तिका इतर खात्यांप्रमाणे समतोल केली जाते. प्राप्तीचे एकूण रक्कम ही नेहमी खर्चापेक्षा जास्त असते. हा फरक बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून क्रेडिट बाजूस लिहितो आणि पुढील कालावधीसाठी बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून डेबिट बाजूला आणला जातो. ओके. आता बघा याचे MCQज आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगची जी बुक्स आहे मी सांगितलं तर PDF ते अवेलेबल आहे. ज्यांना पण ती PDF पाहिजे असेल तर गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, त्याच्यावर तुम्हाला ती PDF मिळून जाईल आणि त्याची कॉस्टिंग आहे PDFची 250 ओनली. ठीक आहे. 10 मेपर्यंत जर तुम्ही ती ऑर्डर कराल तर तुम्हाला 250 मध्ये मिळणार. त्याच्यानंतर ती ऑनलाईन जर जाणार तर हँडलिंग चार्जेस मिळून ती मिनिमम पुस्तक 350ला जाणार. ठीक आहे. तर ज्यांना पण ती पुस्तक हवी असेल गिवन नंबरवर तुम्ही मेसेज करा, तिथे तुम्हाला ती बुक मिळून जाणार. तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे काइंड ऑफचा MCQ. हाऊ मेनी टाइप्स ऑफ कॅश बुक्स आर देअर. मुख्य कॅश बुक किती प्रकारचे असतात. तर बघा ऑप्शन आहे 2, 3, 4, 1. तर करेक्ट आन्सर आहे इथे 3. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ मेन कॅश बुक. खालीलपैकी कोणता प्रकार मुख्य कॅश बुकचा नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंपल कॅश बुक, सेकंड 2 कॉलम कॅश बुक, थर्ड 3 कॉलम कॅश बुक अँड पीटी कॅश बुक. तो आन्सर आहे थर्ड पीटी कॅश बुक, लघु कॅश बुक. नेक्स्ट थर्ड व्हॉट डज द लेफ्ट हँड साइड ऑफ सिंपल कॅश बुक रेकॉर्ड. साध्या कॅश बुकच्या डाव्या बाजूस काय नोंदवले जाते. तर बघा ऑप्शन आहे इथे पेमेंट, विड्रॉल, रिसिप्ट, बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिसिप्ट मीन्स प्राप्ती. नेक्स्ट फोर्थ व्हॉट इज ऑलवेज ट्रू वाईल बॅलन्सिंग द सिंपल कॅश बुक. साधे कॅश बुक समतोल करताना काय नेहमीच खरे असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेमेंट आर मोर दॅन रिसिप्ट, सेकंड रिसिप्ट आर ऑलवेज मोर दॅन पेमेंट, थर्ड रिसिप्ट अँड पेमेंट ऑलवेज इक्वल अँड फोर्थ देअर इज नो बॅलन्सिंग रिक्वायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिसिप्ट आर ऑलवेज मोर दॅन पेमेंट. प्राप्ती नेहमी देयकांपेक्षा जास्त असते. नेक्स्ट फिफ्थ व्हॉट इज क्लोजिंग बॅलन्स इन सिंपल कॅश बुक कॉल्ड. साध्या कॅश बुकमधील अंतिम शिल्लक काय म्हणून ओळखले जाते. तर बघा ऑप्शन आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ठीक आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग पेमेंट आणि रिसिप्ट. तो आन्सर आहे सेकंड बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला 14.3 पोस्टिंग द कॅश बुक एंट्रीज. ठीक आहे. तर याचे की पॉईंट्स आपण बघूया आणि त्याच्यानंतर MCQs. बघा कॅश बुक स्ट्रक्चर बघा काय म्हटलंय. द कॅश कॉलम रिप्रेझेंट कॅश अकाउंट अँड द बँक कॉलम रिप्रेझेंट बँक अकाउंट. रोख कॉलम म्हणजे रोख खाते आणि बँक कॉलम म्हणजे
बँक. आता इथे डिस्काउंट कॉलम पण दिलेला आहे बघा. द डिस्काउंट कॉलम आर मेमोरंडम कॉलम विच प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन द टोटल डिस्काउंट अलोड अँड रिसिप्ट. ठीक आहे. डिस्काउंट कॉलम हे स्मरणपत्र कॉलम आहे जे डिस्काउंट दिला आणि प्राप्त केलेली माहिती देतं. नेक्स्ट डेबिट साइड बघा. द डेबिट साइड रेकॉर्ड रिसिप्ट ऑफ कॅश अँड चेक. दीज अमाउंट शुड बी क्रेडिटेड टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट. मीन्स डेबिट साइड रोख आणि चेक प्राप्ती नोंदवते. या रकमेची क्रेडिट संबंधित खात्यांची केली पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे क्रेडिट साइड मीन्स पेमेंट. क्रेडिट साइड रेकॉर्ड पेमेंट. द अमाउंट शुड बी डेबिटेड इन रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. क्रेडिट साइड पेमेंट नोंदवते. या रकमेची डेबिट संबंधित खाते वहीत केली पाहिजे. ओके. आता बघा याच्यावरचे MCQs आहे. बघा काय म्हटलेलं आहे. व्हॉट डू द कॅश अँड बँक कॉलम इन द कॅश बुक रिप्रेझेंट. कॅश बुक मधील रोख व बँक स्तंभ काय दर्शवतात. तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट. सेकंड सेल्स अँड परचेस अकाउंट. थर्ड डिस्काउंट अँड डिस्काउंट रिसिव्ड अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट. रोख खाता आणि बँक खाता. ओके. नेक्स्ट सेकंड व्हॉट आर द डिस्काउंट कॉलम इन कॅश बुक. कॅश बुक मधील सूट स्तंभ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे अकाउंट्स ऑफ कस्टमर. सेकंड मेमोरंडम कॉलम फॉर डिस्काउंट डिटेल. थर्ड कॅश अँड बँक कॉलम अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड मेमोरंडम कॉलम फॉर डिस्काउंट डिटेल. सूट तपशिलांसाठी नोंदणी स्तंभ. नेक्स्ट थर्ड ऑन विच साइड ऑफ द कॅश बुक आर रिसिप्ट रेकॉर्डेड. कॅश बुक मध्ये प्राप्ती कोणत्या बाजूस नोंदवली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिट साइड, डेबिट साइड, बोथ साइड अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड डेबिट साइड. नेक्स्ट फोर्थ वेअर द अमाऊंट क्रेडिटेड फ्रॉम द डेबिट साइड ऑफ द कॅश बुक. कॅश बुकच्या डेबिट साइड मधून रक्कम कोठे क्रेडिट केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट फ्रॉम विच कॅश ऑर चेक हॅज बीन रिसिव्ड. सेकंड टू द कॅश अकाउंट. थर्ड टू द बँक अकाउंट अँड फोर्थ टू द डिस्काउंट अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट फ्रॉम विच कॅश ऑर चेक हॅज बीन रिसिव्ड. त्या संबंधित खात्याला ज्यामध्ये रोख किंवा धनादेश प्राप्त झाला आहे. ओके. नेक्स्ट फिफ्थ व्हॉट इज अ पोस्टिंग पेमेंट ऑफ ₹450 अँड डिस्काउंट 35 रिसिव्ड फ्रॉम मेसर्स वारसे इन द कॅश बुक. मेसर्स वारसेकडून 450 आणि 35 सूट प्राप्त झाल्यावर कॅश बुकमध्ये पोस्टिंग काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश 450 बाय डिस्काउंट 35. सेकंड बाय सन्ड्रीज 485. थर्ड आहे बाय बँक 450 बाय डिस्काउंट 35. त्याच्यानंतर बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे इथे बोथ ए अँड बी मीन्स कॅश बाय कॅश कॉमा 450 अँड बाय डिस्काउंट 30 अँड बाय सन्ड्रीज 485 मीन्स दोघांची ॲडिशन. ओके. नेक्स्ट सिक्स्थ हाऊ आर पेमेंट रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ द कॅश बुक. कॅश बुकच्या क्रेडिट साइडवर देयके कशा प्रकारे नोंदवली जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे आर क्रेडिटेड टू द रिस्पेक्टिव्ह अकाउंट ऑन डेबिट साइड. सेकंड दे आर रेकॉर्डेड इन द डिस्काउंट अकाउंट. थर्ड दे आर रेकॉर्डेड इन द बँक अकाउंट अँड ऑल पेमेंट्स आर रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ ऑल पेमेंट्स आर रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड. ठीक आहे. सर्व देयके क्रेडिट साइडवर नोंदवली जातात. नेक्स्ट सेवन्थ वेअर आर द डिस्काउंट टोटल फ्रॉम कॅश बुक पोस्टेड. कॅश बुक मधून सूट एकूण रक्कम कोठे पोस्ट केली जाते. तर बघा ऑप्शन आहे डेबिट साइड टू द ऑफ द डिस्काउंट अकाउंट. सेकंड क्रेडिट साइड ऑफ द डिस्काउंट अकाउंट. थर्ड क्रेडिट साइड ऑफ द कॅश बुक अँड फोर्थ बोथ साइड ऑफ द डिस्काउंट अकाउंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्रेडिट साइड ऑफ द डिस्काउंट अकाउंट. सूट खात्याच्या क्रेडिट साइडवर. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 14.4 PT कॅश बुक. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची बुक PDF बुक हवी असेल ते गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला ती बुक अवेलेबल होऊन जाईल 250 रुपीजमध्ये. ठीक आहे. तर बघा PT कॅशचं बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला की पॉईंट. बघा काय म्हटलं आहे in a business small payment that is telegram, taxi fare, cartage okay are often made
If recorded in the main cash book, it would become overloaded and the cashier would be burdened. Thus, PT cashier is important to handle the small payment below a certain limit, rupees 200 rupees, and reimbursement are the made to him of this payment. बरोबर आहे. बघा, एका व्यवसायात लहान रकमांचे व्यवहार उदाहरणार्थ टेलिग्राम, टॅक्सी भाडे, कार्टेज करणे आवश्यक आहे. जर हे मुख्य कॅशबुक मध्ये नोंदवले तर ते अनावश्यकपणे जड होईल आणि कॅशियरवर कामाचा ताण येईल. म्हणून लहान रकमांसाठी 200 रुपयाच्या खाली असलेल्या देयकांसाठी पीटी कॅशवर नेमला जातो आणि त्याला त्या देयकांसाठी परतफेड केली जाते. ओके. आता बघा, इम्प्रेस सिस्टम ऑफ पीटी कॅश बघा. द इम्प्रेस सिस्टम इन्व्हॉल्व गिव्हिंग द पीटी कॅशियर अ फिक्स सम ॲट द बिगिनिंग ऑफ द पिरियड which is reimbursed after the period end. At the start of the new period, the same fixed amount is given. Means त्याला एक फिक्स अमाऊंट स्टार्टिंगलाच दिली राहते, त्याच्यानंतर तो एक्सपेन्सेस करतो आणि नेक्स्ट इयरला पुन्हा सेम अमाऊंट त्याला देतात. बघा, इम्प्रेस सिस्टीममध्ये पीटी कॅश ला एका ठराविक रकमेची सुरुवातीला देय केली जाते, जी कालावधीच्या शेवटी परतफेड केली जाते. नवीन कालावधीच्या सुरुवातीला तीच निश्चित रक्कम पुन्हा दिली जाते. ओके. Next, PT cash book बघा. An analytical PC cash book is useful with column to record receipt only from the main cashier, okay, and payment for various type. The total help in identifying the reason for payment and account can be debited accordingly. देखा, विश्लेषणात्मक पेटी कॅश बुक अकाउंट उपयुक्त आहे, ज्यात प्राप्ती फक्त कॅशियर कडून आणि विविध प्रकारचे देयक नोंदवणीसाठी स्तंभ आहेत. एकूण रकमेमुळे देयकाचे कारण समजते आणि संबंधित त्यांचा डेबिट केले जाते. ठीक आहे. आता गाईडलाईन्स दिलेली आहे बघा इम्प्रेस सिस्टमसाठी. फर्स्ट आहे सफिशियंट अमाऊंट. ओके. बघा, द पीटी कॅश अमाऊंट शुड बी इनफ फॉर लाईकली स्मॉल पेमेंट ओव्हर शॉर्ट पिरियड, वीक और फॉर्टनाईट. बघा, पीटी कॅशची रक्कम लहान देयकांसाठी पुरेशी असावी, जी एक छोटी कालावधी मीन्स एक आठवडा किंवा पुरेशी 15 पुरेशी असेल. सेकंड आहे रिएम्बर्समेंट बेस्ड ऑन वाउचर. बघा, द पीटी कॅशियर शुड सबमिट अ स्टेटमेंट विथ द टोटल पेमेंट सपोर्टेड बाय वाउचर. रिएम्बर्समेंट शुड ओनली मॅच द ॲक्च्युअल डिसबर्समेंट. ओके. बघा, पेटी कॅशियरने एक विवरण पत्र सादर करावे ज्यात एकूण देयके आणि संबंधित वाउचर असाव्यात. परतफेड फक्त वास्तविक देयकाच्या प्रमाणात केली जाऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड आहे प्रॉपर फिलिंग ऑफ वाउचर. बघा, वाउचर शुड बी फिल्ड इन ऑर्डर फॉर प्रॉपर रेफरन्स अँड डॉक्युमेंटेशन. वाउचर्स योग्य रीतीने आणि क्रमाने फाईल करणे आवश्यक आहे, जेणेकरून संदर्भ आणि दस्तावेज मिळवता येईल. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ आहे ऑथरायझेशन फॉर पेमेंट. नो पेमेंट शुड बी मेड विदाउट प्रॉपर ऑथरायझेशन अँड पेमेंट अबोव्ह द सर्टन लिमिट should be handled only for the main cashier. ठीक आहे. योग्य प्राधिकरण शिवाय कोणतेही देयक न करता येऊ नयेत आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त देयक फक्त मुख्य कॅशियरनीच करावे. आता बघा त्याच्यावरचे MCQs बघूया. बघा, फर्स्ट आहे व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ इम्प्रेस सिस्टम ऑफ पीटी कॅश बुक. इम्प्रेस सिस्टम ऑफ पीटी कॅश बुकचा मुख्य फायदा काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, it help in managing large payment. Second, it allows small payment to be made by the designated PT cashier. Third, it eliminates the need for voucher. And fourth, it encourages the main cashier to handle payment. The correct answer is second. It allows small payment to be made by designated PT cashier. ते लहान देयके एका ठराविक PT cashier ने करण्यात परवानगी देते. Next, second, what type of payment are typically entrusted PT cashier under the impressed system. इम्प्रेस सिस्टम अंतर्गत सामान्यतः कोणत्या प्रकारचे देयके पीटी कॅशियर कडे दिली जातात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पेमेंट अबव ₹500. सेकंड, स्मॉल पेमेंट युजली बिलो 200. थर्ड, पेमेंट फॉर सॅलरीज. अँड फोर्थ, पेमेंट फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पेमेंट स्मॉल पेमेंट युजली बिलो ₹200. लहान देयके सामान्यतः 200 रुपयाच्या खाली. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ पीटी कॅश बुक इन इम्प्रेस्ड सिस्टम. इम्प्रेस सिस्टम मध्ये पीटी कॅश बुकचा मुख्य बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू रेकॉर्ड लार्ज पेमेंट मेड. सेकंड, टू ट्रॅक
cash receipt from main cashier and small payment made. Third, to calculate the cash balance of the firm, and fourth, to document payment for salaries. The correct answer is second, to track cash receipt from the main cashier and small payment made. मुख्य कॅशियर कडून रोख प्राप्ती आणि केलेल्या लहान देयकांची नोंद करण्यासाठी. ओके. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज द मेन फीचर ऑफ एनालिटिकल पीटी कॅशबुक. विश्लेषणात्मक पीटी कॅशबुकची मुख्य वैशिष्ट्य काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, it has a separate column for different type of payment. Second, it only record cash receipt. Third, it record large payment made to the supplier. And fourth, it is not used in an impress system. The correct answer is first, it has a separate column for different type of payment. त्यात विविध प्रकारच्या देयकांसाठी वेगवेगळे स्तंभ असतात. आता बघा, नेक्स्ट आहे 14.5, एंट्रीज फॉर सेल थ्रू क्रेडिट अँड डेबिट कार्ड. ठीक आहे. तर याचे की पॉइंट्स बघू आणि त्याच्यानंतर याचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट म्हटलंय इश्युअन्स ऑफ क्रेडिट और डेबिट कार्ड. बघा, बँक इश्यू क्रेडिट कार्ड आफ्टर व्हेरीफाईंग द कस्टमर क्रेडिटेबिलिटी जनरली बेस्ड ऑन इन्कम सोर्स. डेबिट कार्ड आर इश्यू टू द कस्टमर हु मेंटेन द मिनिमम बॅलन्स इन देअर बँक अकाउंट. ठीक आहे. ATM cards are sometimes used as a debit card. The card contains 16-digit embossed number of that card holder name. बघा, बँका ग्राहकासाठी विश्वसनीयता तपासल्यानंतर क्रेडिट कार्ड जारी करतात, जे सामान्यतः त्यांच्या उत्पन्न स्रोतावर आधारित असते. डेबिट कार्ड त्या ग्राहकांना दिले जाते जे त्यांच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवतात. बँकद्वारे जारी केलेले ATM कार्ड देखील डेबिट कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते. कार्डावर 16 अंकी संख्या आणि आधार कार्ड आणि कार्ड धारकाचे नाव असते. ठीक आहे. सेकंड, चार्जेस फॉर डेबिट अँड क्रेडिट अँड डेबिट कार्ड. याच्यामध्ये बघा, क्रेडिट कार्ड होल्डर आर जनरली चार्ज ॲज अ ॲन्युअल सबस्क्रिप्शन फीज. डेबिट कार्ड युजली हॅव नो ॲन्युअल फीज, ऑल्दो सम बँक मे चार्ज ॲज अ नॉमिनल फी. ठीक आहे. क्रेडिट कार्ड धारकांना सामान्यतः वार्षिक सदस्यता शुल्क आकारले जाते. डेबिट कार्डवर सहसा कोणतेही शुल्क नाही, परंतु काही बँक कधी कधी कमी शुल्क आकारतात. नेक्स्ट, थर्ड, मेकिंग परचेस विथ क्रेडिट और डेबिट कार्ड. बघा, when making a purchase, the seller fill out the form, usually its triplicate, detailing the goods and the amount. Using the credit card machine to print data on the form. The customer then countersign the form and one carbon copy is given to the customer for their record. खरेदी करत असताना विक्रेता एक फॉर्म भरतो, सामान्यतः तृतीय रूपात, ज्याचे वस्तूंचे आणि रकमेचे तपशील असतात, आणि क्रेडिट कार्ड मशीनच्या सहाय्याने त्या फॉर्मवर डेटा छापतो. ग्राहक त्यावर काउंटर साइन करतो आणि एक कार्बन कॉपी ग्राहकाला त्याच्या रेकॉर्डसाठी दिली जाते. नेक्स्ट, फोर्थ, सबमिशन टू द बँक. बघा, the seller sum up the total sale for the day and submit the form to the bank, typically every day. The bank credit the seller account and debit the bank company issuing credit or debit card. विक्रेता दिवसभराच्या एकूण विक्रीची एकूण रक्कम मांडतो आणि सामान्यतः दररोज बँकेत फॉर्म सादर करतो. बँक विक्रेत्याच्या खात्यात रक्कम जमा करते आणि क्रेडिट डेबिट कार्ड जारी करणाऱ्याच्या बँकेत कंपनीतून खात्यातून डेबिट करते. नेक्स्ट, बँक चार्जेस. बघा, the bank charge and commission for each transaction which typically range from 1 to 4%. This commission is debited immediately to the seller bank account. बँक प्रत्येक व्यवहारावर कमिशन आकारतात, जे साधारणपणे 1 ते 4% दरम्यान असते. ही कमिशन विक्रेत्याच्या बँक खात्यात त्वरित डेबिट केली जाते. नेक्स्ट, मंथली स्टेटमेंट. बघा, the bank sends a monthly statement to the card holder for debit card. The amount is immediately debited from the cardholder account. For credit card, the cardholder can pay the amount in full or in part. If amount is not paid in the full, interest is charged. ठीक आहे. बघा, बँक कार्ड धारकाला एक मासिक विवरणपत्र पाठवते. डेबिट कार्डसाठी रक्कम त्वरित कार्ड धारकाच्या खात्यातून डेबिट केली जाते. क्रेडिट कार्डसाठी कार्ड धारक पुन्हा किंवा अंशतः रक्कम देऊ शकतो. जर पूर्ण रक्कम दिली नाही तर व्याज आकारले जाते. ठीक आहे. आता बघा, त्याचे एमसीक्यूज आपण बघूया. तर बघा, फर्स्ट एमसीक्यूज आहे, व्हॉट इज द कॉमन रिक्वायरमेंट फॉर इश्यूइंग क्रेडिट कार्ड.
क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी एक सामान्य आवश्यकता काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कस्टमर मस्ट मेंटेन अ फिक्स डिपॉझिट इन बँक. सेकंड, कस्टमर क्रेडिटॅबिलिटी इज व्हेरीफाईड टिपिकली बाय देअर इन्कम सोर्स. थर्ड, the customer must have minimum balance in the account, and fourth, the customer must have already hold debit card. The correct answer is second. The customer creditability is verified typically by their income source. ग्राहकाची विश्वसनीयता त्याचा उत्पन्न स्रोतांनी तपासली जाते. Next, third, how does customer make purchase using credit and debit card? ग्राहक क्रेडिट डेबिट कार्डवरून वापरून खरेदी कशी करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बाय पेइंग कॅश डायरेक्टली टू द सेलर. सेकंड, बाय फिलिंग आउट द फॉर्म इन ट्रिप्लिकेट अँड युझिंग एम्बोस कार्ड टू प्रिंट डेटा ऑन द फॉर्म. थर्ड, बाय ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम द बँक अकाउंट डायरेक्टली. अँड फोर्थ, बाय युझिंग मोबाईल पेमेंट ॲप लिंक टू द कार्ड. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. बाय फिलिंग आउट द फॉर्म इन ट्रिपलेट अँड युझिंग एम्बोस कार्ड टू प्रिंट डेटा ऑन द फॉर्म. मीन तृतीयक प्रतात एक फॉर्म भरून आणि उभारलेले कार्ड वापरून फॉर्मवर डेटा छाप. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट हॅपन्स आफ्टर द सेलर सबमिट द फॉर्म फॉर क्रेडिट अँड डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन. विक्रेता क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहार फॉर्म सबमिट केल्यानंतर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द सेलर इज इमिडिएटली पेड इन कॅश बाय बँक. Second, the seller account is credited by bank and the amount is debited from cardholder account to the issuing bank account. Third, the bank send the check to the seller for payment. And fourth, the customer directly pay the seller with the amount on card. The correct answer is second. The seller account is credited by bank and the amount is debited from the cardholder account or issuing the bank account. Means विक्रेत्याच्या खात्यात बँक क्रेडिट करते आणि रक्कम कार्ड धारकांना खात्यात किंवा कार्ड जारी करण्यात बँकेच्या खात्यात डेबिट केली जाते. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द चार्ज टू द सेलर बाय बँक फॉर ईच क्रेडिट अँड डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन. प्रत्येक क्रेडिट डेबिट कार्ड व्यवहारासाठी बँकेकडून विक्रेत्याला काय आकारले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ मंथली फीज. सेकंड, अ कमिशन दॅट वॅरीज बिटवीन 1 to 4%. Second, one-time processing fee and a card refund for each transaction made. The correct answer is second, a commission that varies between 1 to 4%. एक आयोग जे 1 ते 4% दरम्यान बदलते. आता बघा 14.16 आहे आपला कॉमन MCQs. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. ठीक आहे, ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंग MCQची PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला PDF मिळून जाणार 250 रुपीजमध्ये. ठीक आहे, तर बघा MCQs चालू करूया कॉमन MCQचे. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे, व्हॉट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. कॅश बुकमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यवहाराची नोंद केली जाते? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. सेकंड, बोथ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन इफ देअर इज अ सेपरेट बँक कॉलम. Third, only bank transaction. And fourth, only credit. The correct answer is second, both cash and bank transaction if there is a separate bank column. रोख आणि बँक व्यवहार जर वेगळा बँक कॉलम असेल तर. सेकंड, व्हॉट इज द पर्पज ऑफ डिस्काउंट कॉलम इन कॅश बुक. कॅश बुक मध्ये डिस्काउंट कॉलमचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू रेकॉर्ड पेमेंट फॉर डिस्काउंट रिसिव्ड. Second, to record the amount of discount allowed or received. Third, to calculate the balance of the cash book. And fourth, to track the bank interest. The correct answer is second, to record the amount of discounts allowed or received. दिलेले किंवा प्राप्त केलेले डिस्काउंटची रक्कम नोंद करण्यासाठी. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द मेन फीचर ऑफ इम्प्रेस सिस्टीम ऑफ PT कॅश. PT कॅशच्या इम्प्रेस सिस्टीमचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, the PT cashier is given fixed sum of money to small payment and the amount spent in the replenishes later. Second, all PT cash payment are recorded in the main cash book. Third, the PT cashier is not reimbursed for the any amount spent. And fourth, the PT cashier can spend any amount at their discretion. The correct answer is the first, a PT cashier is given a fixed sum of money to the make payment small and amount spent in replenishes later. PT कॅशियरला लहान पेमेंट्स करण्यासाठी एक निश्चित रक्कम दिली जाते आणि खर्च केलेली रक्कम नंतर पुन्हा भरली. नेक्स्ट, फोर्थ, हाऊ द फिक्स्ड
सम फॉर द पीटी कॅशियर मॅनेज इन द इम्प्रेस सिस्टीम. इम्प्रेस सिस्टीम मध्ये पीटी कॅशियर निश्चित रक्कम कशी व्यवस्थापित केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ फिक्स सम इज इन्क्रीज एव्हरी मंथ. सेकंड, अ फिक्स सम इज गिवन इनिशियली अँड रिप्लेनिशेस व्हेन द अमाउंट इज स्पेंड. थर्ड आहे द फिक्स सम इज गिवन वीकली अँड फोर्थ द फिक्स सम इज नॉट रिप्लेनिश्ड. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. अ फिक्स सम इज गिवन इनिशियली अँड रिप्लेनिशेस व्हेन द अमाउंट इज स्पेंड. निश्चित रक्कम सुरुवातीला दिली जाते आणि खर्च झाल्यावर ती पुन्हा भरली जाते. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ मेंटेनिंग अ पीटी कॅश बुक. पीटी कॅश बुक राखण्याचे मुख्य फायदे काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हेल्प इन रेकॉर्डिंग लार्ज ट्रान्झॅक्शन. सेकंड, इट हेल्प इन मॅनेजिंग अँड रेकॉर्डिंग स्मॉल पेमेंट सेपरेटली, reducing the burden on the main cashier. Third, it helps in tracking the bank transaction only. And fourth, it eliminates the need for any other books of account. Correct answer आहे इथे second. It helps in managing and recording small payments separately, reducing the burden on main cashier. ते लहान पेमेंटची नोंद वेगळी करण्यास मदत करते, ज्यामुळे मुख्य कॅशियरला कामाचा बोजा कमी होतो. नेक्स्ट सिक्स्थ, when is the PT cashier reimburse the impress system. इम्प्रेस सिस्टीम मध्ये पीटी कॅशियरला केव्हा परतफेड केली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲट द बिगिनिंग ऑफ द ईच मंथ. सेकंड, ॲट द एंड ऑफ द पिरियड आफ्टर सबमिटिंग द पेमेंट डिटेल अँड वाउचर. थर्ड, आफ्टर एव्हरी स्मॉल पेमेंट मेड अँड फॉर वन्स द फिक्स सम ड्रॉ. करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, ॲट द एंड ऑफ द पिरियड आफ्टर सबमिटिंग द पेमेंट डिटेल अँड वाउचर. पेमेंट तपशील आणि वाउचर सादर केल्यानंतर कालावधीनंतर. Next, seventh, the total of discount column on the debit side of the cash book, recording cash discount deducted by customer when paying their accounts is posted to the. जमा पुस्तकाच्या डेबिट बाजूवरील सवलतीच्या स्तंभाचे एकूण जे ग्राहक त्यांच्या बिले भरताना वजावलेली रोखीची सवलत दर्शवते हे पोस्ट केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, क्रेडिट ऑफ डिस्काउंट अलाउड account. Second, debit of the discount allowed account. And third, credit of the discount received account. Correct answer आहे first, credit of the discount allowed account. सवलत दिली खात्याच्या क्रेडिट बाजूस. नेक्स्ट 8, which of the following is not a column of 3 column cash book. खालीलपैकी कोणते 3 स्तंभीय जमा पुस्तिकाचा भाग नाही? हे बघा कॅश बुक, बँक बुक अँड पीटी कॅश कॉलम. तर करेक्ट आन्सर आहे पीटी कॅश कॉलम, छोट्या स्तंभाची खर्चाचे स्तंभ. नेक्स्ट 9th, कॅश बुक इज अ टाइप ऑफ डॅश बट ट्रीटेड ॲज अ डॅश अकाउंट. जमा पुस्तिका ही डॅश प्रकारची असून तिला डॅश म्हणून गणले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सबसायडरी बुक, प्रिन्सिपल बुक. सेकंड, प्रिन्सिपल बुक सबसायडरी बुक अँड सबसायडरी बुक सबसायडरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, subsidiary book and principal book. Means cash book is a type of subsidiary book but treated as a principal of account. Next 10, contra entries are passed only when. फक्त वेळी परस्पर नोंदी केल्या जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डबल कॉलम कॅश बुक इज प्रिपेअर्ड. सेकंड, 3 कॉलम कॅश बुक इज प्रिपेअर्ड अँड फोर्थ, सिंपल कॅश बुक इज प्रिपेअर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 3 कॉलम कॅश बुक इज प्रिपेअर्ड. 3 स्तंभीय जमा पुस्तिका तयार केली जाते. नेक्स्ट 11, द कॅश बुक रेकॉर्ड जमा पुस्तिका नोंदवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑल कॅश रिसिप्ट. सेकंड, ऑल कॅश पेमेंट अँड थर्ड, ऑल कॅश रिसिप्ट अँड पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, ऑल कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, सर्व रोख प्राप्त आणि खर्च. नेक्स्ट 12th, द बॅलन्स इन द पीटी कॅश बुक इज. पीटी कॅश पुस्तकेतील शिल्लक असते. तर बघा ऑप्शन आहे ॲन एक्सपेन्स, अ प्रॉफिट, ॲन असेट. आन्सर आहे ॲन असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 13, इफ राम हॅज सोल्ड गुड्स फॉर कॅश द एंट्री विल बी रेकॉर्डेड. जर रामने रोखाने वस्तू विकल्या असतील तर नोंद केली जाईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन द कॅश बुक, इन द सेल्स बुक, इन द जर्नल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन द कॅश बुक, जमा पुस्तिकेत. 14.7 टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे क्वेश्चन. याचे आन्सर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहेत, जे आपण एव्हरी व्हिडिओजमध्ये करतोय. ठीक आहे, जे पण पूर्ण व्हिडिओज बघत असतील ते नक्की त्याचे आन्सर्स देतात. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, कॅश बुक इज अ सबसायडरी बुक ॲज वेल ॲज प्रिन्सिपल बुक. जमा पुस्तिका ही सहाय्यक पुस्तिका आणि मुख्य पुस्तिका दोन्ही असते. त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचा आहे, ट्रू किंवा फॉल्समध्ये. ठीक आहे. सेकंड आहे, 2 कॉलम कॅश बुक कन्सिस्ट ऑफ 2 कॉलम, कॅश कॉलम अँड बँक कॉलम.
दोन स्तंभीय जमा पुस्तिकेमध्ये दोन स्तंभ असतात, रोख स्तंभ आणि बँक स्तंभ. ठीक आहे. थर्ड आहे डिस्काउंट कॉलम ऑफ कॅश बुक इज नेव्हर बॅलन्स. जमा पुस्तिकेतील सवलतीचा स्तंभ कधीही शिल्लक केला जात नाही. ओके. नेक्स्ट फोर्थ, कॉन्ट्रा एंट्री इज पास्ड इन टू कॉलम कॅश बुक. दोन स्तंभीय जमा पुस्तिकेत परस्पर नोंद कॉन्ट्रा एंट्रीमध्ये केली जाते. तर सांगायचं आहे तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फिफ्थ आहे, इफ द बँक कॉलम इज शोइंग द ओपनिंग बॅलन्स ऑन क्रेडिट साइड इट इज अन ओव्हरड्राफ्ट. जर बँक स्तंभावर क्रेडिट बाजूला सुरुवातीची रक्कम दाखवली जाते तर ती ओव्हरड्राफ्ट असते. नेक्स्ट आहे सिक्स, अ कॅश बुक रेकॉर्ड कॅश ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जमा पुस्तिका रोख व्यवहारासह उधारी व्यवहाराचाही नोंद करते. तर याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये जायचं आहे. आणि लास्ट आहे डिस्काउंट कॉलम ऑफ कॅश बुक रेकॉर्ड द ट्रेड डिस्काउंट. जमा पुस्तिकेतील सवलतीचा स्तंभ व्यापार सवलतीची नोंद करतो. याचे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून जो नेक्स्ट व्हिडिओ आहे आपला रेक्टिफिकेशन्स ऑफ एररचा युनिट 15 तो तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन थ्रू मिळणार. आणि ज्यांना पण बुक हवी असेल PDF त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला बुक्स अवेलेबल होऊन जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.